मान्सूनपूर्व तडाख्यानं दाणादाण वीज कोसळून 4 जण ठार, 41 पशुधन मृत्युमुखी. मुंबईत नालेसफाईच्या कामांना वेग. 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करणं बंधनकारक. मात्र 15 मे पर्यंत फक्त 55%च नालेसफाई पूर्ण. वीस मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करू नका, आशिष शेलार यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश. राज्यात लवकरच पार्किंग धोरण राबवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा, डॉक्टर दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींची यादी तयार. 134 अतिधोकादायक खासगी इमारतींचा यादीमध्ये समावेश. प्रशासनाकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना. बहुप्रतीक्षित सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील मार्ग जूनमध्ये खुला होण्याचा मार्ग मोकळा. जूनमध्ये काम पूर्ण होणार असल्याची माहिती. शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न लावता कर्ज वाटप करा. तसं न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी FIR देखील दाखल केले होते, हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला. 2025-26 मध्ये 44.76 लाख कोटी रुपयांच्या कर्ज पतपुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर 20 मे नंतर कोणतंही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू करू नये आणि 31 मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा, असे स्पष्ट निर्देश आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले. नवी मुंबईचं पाणी कुणी चोरलं हे सगळ्यांना माहिती आहे. आमचं चोरलेलं पाणी परत द्या, असं वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचं नाव न घेता आरोप केलाय. नवी मुंबई हे सर्वच बाबतीत इतर शहरांच्या पुढे असून त्यांना कुणी अक्कल शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत नाईक यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होते आणि त्यामुळे भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी एकात्मिक पार्किंग धोरण आणलं जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितलं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगडात जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन बंदीचा आदेश दिलाय. 17 मे पासून 3 जूनपर्यंत जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई उपकरणांना बंदी असून नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद भिजली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. अहिल्यानगरमधील बहिरोबा गावासह प्रत्येक तालुक्यातील भूमिहीन आणि बेघर आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. यात अजित पवारांच्या जय भवानी माता पॅनलनं सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे पृथ्वीराज बापू जाचक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल झाले, तर काही भागात वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला. महाडच्या सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा परवानगी मिळाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी 20 कोटी रुपयांची मंजुरी प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात आणि त्यात एका वृद्ध महिलेच्या मातीच्या घरातील एक भाग कोसळला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरकुल योजना फक्त मस्जिदल्या लोकांच्या घशात कशाला घातले जातो, असा आरोप ठाकरे गटानं केला. कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीमध्ये अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारा हटवण्यासाठी
92 लाखांचा खर्च असून तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केलाय। त्यामुळे आता लवकरच विद्युत तारा हटवण्यात येतील। अतुल भोसलेंच्या मागणीला अखेर यश आलंय। जळगावात व्यावसायिकाकडून 1,20,000ची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट इशारा दिला। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। त्या अनुषंगाने पालखी प्रस्थान सोहळ्याच्या आढावा बैठक देहू नगरपंचायतीच्या सभागृहात झाली। पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या वारकरी यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत यासाठी देहू नगरपंचायतीने विविध कामांची तयारी केली आहे। या पालखी प्रस्थान सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। मुंबईतील रस्त्यांवर बेकायदेशीर वाहनं उभी करत ती तशीच सोडून जाण्याचं प्रमाण वाढलंय आणि याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं सरकारला फटकारलं। सार्वजनिक रस्ते फुटपाथवर मर्यादित जागा आहे। मुंबईचे रस्ते बेवारस वाहनांसाठी स्मशानभूमी बनू शकत नाहीत असं फटकारत अशा वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या 7/12 उतारावर इतर हक्क सदरी शेरे मारल्यानंतर 25 आणि 29 मे पर्यंत लेखी अथवा प्रत्यक्ष हरकती आणि सूचना दाखल करण्यास मुदत देण्यात आली आहे। दाखल हरकतींवर भूसंपादन अधिकाऱ्यांपुढे सुनावणी घेतली जाणार आहे। भौगोलिक परिस्थितीनुसार मधमाशा संवर्धनातून निसर्गाचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासह राज्यातील आणखी 10 गावात मधाचा गोडवा वाढणार आहे। या गावात मधाचं गाव योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला। यासाठी 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी वरदान ठरतंय। जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधीत मुंबई उपनगरातील एकूण 525 रुग्णांना 4,95,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे। फॅन्सी नंबरबाबतचं वाढतं आकर्षण राज्यातील आरटीओ कार्यालयासाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरलाय। मुंबईमध्ये तब्बल 32,821 फॅन्सी नंबरची विक्री झाली आहे। त्यातून आरटीओला 14 कोटींचा फायदा झाला। मुंबई आणि उपनगरातील आरटीओ कार्यालयांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी 1,84,881 अर्ज आले असून आतापर्यंत 90,000 वाहनांना HSRP प्लेट बसवण्यात आली आहे। तर मुदतीनंतर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात येणार आहे। नागरिकांना मालमत्ता कर भरणं सुलभ होण्यासाठी पालिका प्रशासनानं बिलं ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत। त्यातही 30 जूनपर्यंत बिलांचा भरणा केल्यास नागरिकांना 10% सवलत देण्याचाही निर्णय नवी मुंबई पालिकेनं घेतलाय। सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। नागपूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी 118 चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले तर वर्धा जिल्ह्यात 22 चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले। त्यामुळे नागपूरकरांची ई वाहनांच्या चार्जिंगची डोकेदुखी आता संपणार आहे। महावितरणाच्या ई चार्जिंग स्टेशन्समुळे कमी वेळेत वेगानं चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील 9,320 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीच्या 20,43,254 जागा उपलब्ध आहेत। मात्र 10वीच्या परीक्षेत केवळ 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। त्यामुळे 5 लाख जागा या रिक्त राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे येवल्यामध्ये कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष करण्यात येतो। दापोलीमध्ये कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटनेच्या वतीनं 2 दिवस रायवळ आंबा प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली। या प्रदर्शनात 160 जातीच्या आंब्यांचा समावेश करण्यात आला असून शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटनेच्या वतीनं 2 दिवस रायवळ आंबा प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली। नगरमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केलेल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात्रेत सहभाग नोंदवला। पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गिकेचं काम सुरू आहे। यावेळी भक्तिशक्ती निगडी कृष्ण मंदिराजवळ मार्गिकेसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलं।
सोलापुरातील टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे। एमआयडीसी भागात वारंवार आगीच्या घटना का घडतायत याची उपाययोजना आणि सेंट्रल इंडस्ट्रीची आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली। सोन्याचे वाढते दर पाहता दागिनं घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। त्यामुळे हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे किफायतशीर दरात मिळणाऱ्या बेंटेक्सच्या दागिन्यांना महिला वर्गाची पसंती मिळताना पाहायला मिळते।